वळ्यात पुढच्या बातमीकडे भारतातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात येत आहे। सर्व जिल्ह्यांमध्ये याबाबत कार्यवाही सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये सुमारे 5023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत। विविध प्रकारच्या व्हिसांवर हे नागरिक इथे राहत आहेत। यामध्ये नागपूरमधील सर्वाधिक 2458 पाकिस्तानी नागरिक आहेत, तर राज्यातील 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाले किंवा भारतामध्ये आल्यानंतर ते भूमिगत झालेले आहेत। यामध्ये सर्वाधिक नागपूरमध्ये 25, त्यानंतर ठाण्यात 33, रायगड 11 आणि पुणे शहरामधील 9 पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, एकंदरीतच या कारवाईला आता मोठा वेग आलेला आहे, मात्र आव्हान असणार आहे कारण राज्यातील 107 पाकिस्तानी नागरिक हे बेपत्ता झालेत आणि ते तेव्हा की जेव्हा 26/11 सारखा हल्ला ह्या देशानं बघितलाय आणि हे तेव्हा की जेव्हा 26/11 नंतर आपण आपली सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली आहे आणि नंतर आता आपण सगळे प्रतिक्रियावादी झालो, तर आपल्या आता लक्षात आलं की 100 पेक्षा अधिकचे नागरिक हे बेपत्ता आहेत। ते शॉर्ट व्हिसावरती आले होते, इथे आल्यानंतर आल्याच ते भूमिगत झाले किंवा आता त्यांचा शोधच घेणं शक्य नाहीये। याशिवाय जवळपास जे 5028 नागरिक पाकिस्तानी आहेत, तर त्यातले दीर्घ मुदतीच्या व्हिसावरती आलेले बरेचसे नागरिक आहेत आणि सार्कच्या तरतुदीप्रमाणे कुणी कलाकार आहे, कुणी पत्रकार आहे, कुणी आणखी वेगळ्या पद्धतीचे व्यवसाय, तर असे जवळपास 1000 नागरिक आहेत की ज्यांना सार्क व्हिसाच्या अंतर्गत मात्र तातडीनं तुम्ही 48 तासाच्या आत नंतर ती थोडीशी मुदत वाढवली तर त्या काळामध्ये देश सोडून जा असं सांगितलंय, तर त्यांची माघारीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। पण त्याशिवाय जे प्रदीर्घ व्हिसावरती आहेत त्यातले बहुसंख्य हिंदू आहेत, कारण ते तिथं त्या देशामध्ये वास्तव करू शकत नव्हते म्हणून ते इथे आलेत। त्यांच्याबद्दल मात्र केंद्र सरकारनं नवीन सूचना ज्या जारी केल्या त्याप्रमाणे त्यांना दीर्घ मुदतीच्या मंडळींना मात्र ह्या आत्ताच्या सरकारच्या कारवाईला सामोरे जावं लागणार नाही, परंतु छोट्या मुदतीच्या व्हिसावरती आलेले लोक जे आहेत त्यांना भारतातून म्हणजे महाराष्ट्रात परत पाठवणं या संदर्भामध्ये मोठी प्रक्रिया सुरू झालेली आहे। अर्थात नागपूर प्रथम क्रमांकावरती आहे, त्या खालोखाल मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरामध्ये सुद्धा पाकिस्तानी नागरिक राहतात। पण ऋतुजा, सगळ्यात गंभीर गोष्ट ही आहे की ते जे 100 मिसिंग आहेत ते कुठे आहेत? काही जणांनी असं म्हणतात नाही, जे दीर्घ मुदतीच्या व्हिसावरती आले ते मेडिकल उपचारासाठी आलेत, देश सोडून आलेले आहेत। काही जणांनी इथल्याच मंडळींची विवाह करून मग आपलं पासपोर्ट आणि व्हिसा सरेंडर केलेला आहे। पण जे मिसिंग आहेत त्यांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे आणि ते कुठे आहेत याबद्दल आता सरकार शोध मोहीम घेते आहे। त्यातनं काय नवीन नवीन माहिती मिळतात आपल्याकडे हे बघावं लागेल। पण आताची आकडेवारी अशी आहे की महाराष्ट्रात जवळपास 5000 पेक्षा अधिकचे पाकिस्तानी मूळ असलेले नागरिक आहेत। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।